And it is for that I propose to make this appeal. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. मित्रहो, नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता या वाहिनीवरती आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, गेले वर्षभर शिवाजी विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्र तसंच जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं आपण गेल्या ऑगस्ट महिन्यापासून, ऑगस्ट 25 पासून संविधान जागर ही मालिका दर महिन्याच्या 26 तारखेला प्रसारित करतो आहोत. आणि पाहता पाहता गेल्या वर्षभरामध्ये एकूण 13 व्याख्यानं म्हणजे 12 व्याख्यानं झालेली आहेत आणि आज आपण 13व्या व्याख्यानासाठी या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित आहोत. तर ही व्याख्यानमाला म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं भारतीय संविधानाचं महत्त्व अधोरेखित करण्याचा शिवाजी विद्यापीठाचा हा एक अतिशय प्रामाणिक असा प्रयत्न आहे. म्हणजे हे 13 एपिसोड जर आपण ऐकले पाहिले तर भारतीय संविधानाचे काही ग्लिम्सेस, काही महत्व अधोरेखन जे आहे ते निश्चितपणानं या व्याख्यानांमधून आपल्याला मिळेल. कारण मुळात संविधान हा इतका व्यापक विषय आहे की त्याच्या प्रत्येक कलमावरती व्याख्यानमाला होतील इतकी त्याची व्याप्ती आहे. आणि त्यामधले काही महत्वाचे विषय निवडून आम्ही आपल्या समोर ही 13 व्याख्यानं सादर करण्याचा प्रयत्न केला. मित्रहो, आज मला आठवण होते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राचे दिवंगत संचालक डॉक्टर श्रीकृष्ण महाजन यांची.
ज्यांच्या संकल्पनेतून खरं तर संविधान जागर या उपक्रमाला सुरुवात झाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याचे निम्मे भागही प्रसारित केले. पण त्यांचं दरम्यानच्या काळामध्ये अपघाती निधन झालं. ते आज हयात नाहीत, मात्र त्यांनी हा जो एक उपक्रम इनिशिएट केला होता त्याला आज एक इष्टरूप अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाण्याचं त्यांचा जो एक निश्चय होता त्याला आम्ही आज मूर्त रूप देण्यात यशस्वी झालेलो आहोत आणि त्यांच्या स्मृतीला मी या निमित्तानं वंदन करतो. मित्रहो, या संविधान जागर व्याख्यानमालेमध्ये डॉक्टर अशोक चौसाळकर, ज्येष्ठ विचारवंत, त्यांनी पहिलं व्याख्यान दिलेलं होतं आणि या दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर भालबा विभूते, श्यामसुंदर मिरजकर, डॉक्टर रविनंद होवाळ, डॉक्टर प्रकाश कांबळे, डॉक्टर शिवाजी पाटील, डॉक्टर हरीश भालेराव, डॉक्टर दीपा श्रावस्ती, डॉक्टर प्रकाश पवार, डॉक्टर किशोर खिलारे, डॉक्टर सुखदेव उंदरे इत्यादी 12 वक्त्यांनी, अभ्यासकांनी भारतीय संविधानाबद्दलची आपली मतं व्यक्त केलेली होती. त्यांचे अभ्यास या निमित्तानं आपल्यासमोर आहे, जो या शिववार्ता वाहिनीवरती स्वतंत्र प्लेलिस्टच्या रूपानं आम्ही जतन केलेला आहेच. आज या व्याख्यानमालेमध्ये भारतीय संविधानाची प्रास्ताविका या विषयावरती ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विचारवंत डॉक्टर B.M. हिरडेकर हे आपली मांडणी करणार आहेत. तर डॉक्टर हिरडेकर सरांची ही मांडणी सुद्धा त्यांच्या एकूणच अन्य मांडणीप्रमाणेच अभ्यासपूर्ण निश्चितपणानं असेल याची मला खात्री आहे. मी डॉक्टर हिरडेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मांडणीला प्रारंभ करावा आणि आपण या संविधान जागर मालिकेला जो प्रतिसाद दिला त्याबद्दलही मी आपल्याला धन्यवाद देतो आणि इथून पुढेही ही मालिका प्लेलिस्टच्या रूपानं आपल्यासोबत असणार आहे. आपण ती लाईक करावी, शेअर करावी आणि या वाहिनीला सबस्क्राईब सुद्धा करावा अशी मी सुरुवातीलाच आपल्याला विनंती करतो आणि डॉक्टर हिरडेकर सरांनी त्यांच्या प्रतिपादनाला प्रारंभ करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. भारताच्या संविधानाचा अमृत महोत्सवी जागर शिवाजी विद्यापीठाचे 2 विभाग एकत्र येऊन करत आहेत. ते 2 विभाग म्हणजे डॉक्टर आंबेडकर अध्यासन आणि जनसंपर्क विभाग शिवाजी विद्यापीठ. मला आनंद होतोय की या 2 विभागांनी एकत्र येऊन हा अमृत महोत्सव आणि जी संविधान आहे, घटना आहे, त्याच्यावरती जी एक व्याख्यान मालिका, ऑनलाईन व्याख्यान मालिका सुरू केलेली आहे, ही गोष्ट अत्यंत गरजेची होती आणि एक चांगलं काम विद्यापीठानं या निमित्तानं केलेलं आहे. या मालिकेमध्ये शेवटचं पुष्प मी गुंफतोय. मी डॉक्टर B.M. हिरडेकर, विद्यापीठामध्ये परीक्षा नियंत्रक म्हणून काम करून निवृत्त झालेलं आहे. आज आपण या संविधानातील प्रियांबल म्हणजे उद्देशिका याबाबत थोडी चर्चा करणार आहोत. आपल्या घटनेची जी उद्देशिका आहे आणि त्यांच्यानंतर असलेली सगळी आर्टिकल्स जी आहेत, तर या उद्देशिकेचा, प्रियांबलचा हेतू काय आहे, मुळात उद्देशच काय आहे? तर भारतातील लोकांच्या आशा आकांक्षा, भारतातील लोकांच्या काही वेगवेगळ्या स्तरावरती, वेगवेगळ्या जातीधर्मामधून, वेगवेगळ्या प्रांतातून येणाऱ्या या सगळ्या लोकांच्या काय आकांक्षा आहेत, त्या आकांक्षा या उद्देशिकेमध्ये प्रतिबिंबित होतात. त्या अशा तऱ्हेने प्रतिबिंबित होतात की जगातील अनेक घटना ज्या रचलेल्या आहेत आणि आपली घटना, याच्यामध्ये आपलं संविधान जे आहे ते एक युनिक गोष्ट आहे. प्रियांबल इज युनिक. ते अशा अर्थानं युनिक आहे की ज्यावेळी 395 पर्यंत वेगळ्या प्रकारच्या कलमांच्या मध्ये आपण जातो, अनुच्छेदांच्या मध्ये जातो आणि तिथे केव्हा तरी काहीतरी प्रश्न निर्माण होतात, त्यावेळी पुन्हा उद्देशिकेकडे यावं लागतं. काही वेळा बारकाव्यात सूक्ष्मातिसूक्ष्म अशा एखाद्या कायद्याच्या
उपकलमामध्ये उपकलमामध्ये माणसं जातात आणि काहीतरी प्रश्न निर्माण होतात. अशा वेळी उद्देशिकेतलं मूलभूत गाभाभूत जे सूत्र आहे तिकडे आपल्याला जावं लागतं. ती सूत्र घटना तयार करणाऱ्या, घटना कॉन्स्टिट्यूशन बिल्डिंग ज्याने केलं, कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टिंग ज्याने केलं, कॉन्स्टिट्यूशन कसं ड्राफ्ट करायचं आणि कसं असलं पाहिजे, कसा आपला देश पुढे आपल्याला चालवायचा आहे, जो पारतंत्र्यातून बाहेर पडलेला आहे आणि अनेक धर्मांनी, अनेक जातींनी, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या भौगोलिक वैचित्र्य आणि विविधता आहे, त्याच्यातून तयार झालेला हा देश आहे. आणि म्हणून त्याच्या बाबतीत विचार करताना आपली घटना आणि त्याची प्रियांबल इथपासून ते शेवटच्या अनुच्छेदापर्यंत सर्वांनी, विशेषतः डॉक्टर आंबेडकर आणि त्यांना मदत करणारी जी काही मंडळी, त्यांनी ते काम केलेलं आहे. प्रियांबलचा आपण आज ज्यावेळी विचार करतो त्यावेळी अगदी सुरुवातीला एक बेरूबाई म्हणून एक 1960च्या दरम्यान एक अशी केस झाली होती आणि प्रश्न असा निर्माण झाला की प्रियांबल इज नॉट ए पार्ट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन. आणि काही काळ लोकांना प्रश्न पडला की मूलभूत गाभा म्हणजे हा देश समाजवादी देश आहे, हा देश धर्मनिरपेक्ष आहे, हा देश न्यायप्रिय असला पाहिजे, म्हणजे जस्टिस ज्याला त्याला मिळाला पाहिजे, सामान्य माणसालाही जस्टिस मिळालं पाहिजे. म्हणजे प्रियांबलमध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत तो सूचना हा पाया आहे, फाउंडेशन आहे. अँड ऑन दॅट फाउंडेशन ऑल अदर आर्टिकल्स आर रेस्टिंग. आणि म्हणून मग त्याच्यानंतर त्याच्यावरती पुढे केशवानंद भारती या खटल्यामध्ये 13 जजेस 13 न्यायाधीशांनी त्याच्यावरती आपलं मत व्यक्त केलं आणि पुन्हा एकदा प्रियांबल इज उद्देशिका हा आपल्या घटनेचा अविभाज्य भाग आहे. एवढंच नव्हे तर ती आपली मार्गदर्शक तत्व आहेत, तो ध्रुवतारा आहे, तो आपला दिशादर्शक अशा प्रकारचा सुरुवातीचा घटक आहे. इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ मोर दॅन दॅट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. असं हे झालं. त्याच्यानंतर आणखीन काही दशकांनी एक दोन दशकामध्ये एक परत LIC व्हर्सेस युनियन अशी एक केस झाली आणि त्याच्यामध्ये केशवानंद भारती यांनी त्या खटल्यामध्ये जो 13 न्यायाधीशांनी जो न्याय दिला आणि प्रियांबलबद्दल आपलं म्हणणं अधोरेखित केलं, ठाम केलं, ज्याला आपण म्हणू अधिक बळकट केलं, त्याच्यावरती पुन्हा या दुसऱ्या केसमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आला. म्हणजे मुळात पुढच्या अनुच्छेदामध्ये बदल संभवतात, त्या बदलातून काही गोष्टी होत राहतील, परंतु नोबडी कॅन टच द बेसिक प्रिन्सिपल्स अँड बेसिक आयडिओलॉजी, म्हणजे हा देश कसा चालणार आहे ती त्या प्रियांबलमध्ये आहे. आणि ती आयडिओलॉजी काय आहे? ती आयडिओलॉजी अशी आहे की कोणत्याही जातीचा धर्माचा माणूस, म्हणजे फेथ त्याच्यात म्हटलेला एक शब्द आहे. तर फेथ म्हणजे काय? ज्याचा त्याचा आपापल्या धर्मावरती, आपापल्या सेक्टवरती, आपापल्या विचारावरती ज्या श्रद्धा आहे त्यानं त्यांनी ती श्रद्धा सांभाळावी, त्यानं ती पाळावी. ती कशी पाळावी त्याचे पुढे हे दिलेले आहे. त्याच्यामध्ये न्याय आहे. तो न्याय नुसताच न्याय नाही आहे, म्हणजे गुन्हा झाला आणि न्यायालयात आपण न्याय मागायला गेलो असं नाही. तो न्याय असा आहे, तो समन्यायी न्याय असा असला पाहिजे, तो विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन असा न्याय असला पाहिजे, तो राजकीय दृष्ट्या पण न्याय असला पाहिजे असा न्याय पाहिजे. म्हणजे त्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा सगळ्या डायमेन्शन्सला धरून तो न्याय पाहिजे. म्हणजे वंचिताला वेगळा न्याय आणि एलिट क्लासमधल्या उच्चभ्रूला वेगळा न्याय असा नाही, तो समन्यायी आणि समतेचा न्याय असं ते जस्टिसचं प्रिन्सिपल आहे. म्हणजे जी प्रिन्सिपल्स आहेत त्याच्या पोटात आणखीन काही गोष्टी आहेत. म्हणजे धर्मनिरपेक्ष म्हणत असताना त्याच्यामध्ये धर्म आहेत, पण धर्मामध्ये पुढे जे सेक्ट येतील ते पण त्याच्यामध्ये येतात. म्हणजे प्रियांबल हा एक अशा प्रकारची रचना आहे, त्याच्या पोटात सगळी घटना आहे असं आपण म्हणू. म्हणजे गायडिंग स्टार, ध्रुवतारा म्हणजे गायडिंग स्टार आपण म्हणतो. तर प्रियांबल इज अ गायडिंग स्टार फॉर द नेक्स्ट ऑपरेशन्स
लिगल ऑपरेशन्स, पॉलिटिकल ऑपरेशन्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑपरेशन्स, एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स, हे सगळं पुढचं जे आहे ते त्या प्रिॲम्बलवरती आधारलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही कुठे अडता किंवा ज्यावेळी कुठेतरी वाद होतो त्याच्यावरती कॉन्स्टिट्यूशनकडे लोक जातात आणि कॉन्स्टिट्यूशनकडे त्याच्यात काही अडल्यानंतर प्रिॲम्बलकडे येतात. इतकं महत्त्व या प्रिॲम्बलचं याच्यामध्ये आहे. प्रिॲम्बल बाबत काही लोकांनी प्रिॲम्बलचं वर्णन करताना त्याला एक काव्यमयी उद्देशिका असं म्हटलेलं आहे. पोएटिक रिप्रेझेंटेशन असं म्हटलेलं आहे. हे का म्हटलेलं आहे तर दिस पर्टिक्युलर प्रिॲम्बल इज ब्युटिफुली ड्राफ्टेड अँड ब्युटिफुली क्राफ्टेड. म्हणजे मला इथं असं म्हणायचं आहे की ज्या माणसाने म्हणजे या लोकांचं इंग्रजी मराठी हे किती उत्तम असावं आणि ते सर्व प्रकारच्या पुढच्या न्यायालयीन खटल्यामध्ये त्या योजलेल्या संकल्पना किंवा शब्द यांना कोणी चॅलेंज करू नये ही अर्थवाही किंवा अर्थगर्भता त्याच्यात असणं आणि त्याचबरोबर ते पोएटिक असणं ही या प्रिॲम्बलची उद्देशिकेचं हे वैशिष्ट्य आहे आणि ते कौतुक करण्यासारखं आहे. या प्रिॲम्बलमध्ये ज्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत त्याच्या पाठीमागे या सर्व विद्वानांचं आणि त्यांच्या मनातलं एक जे स्वप्न आहे. तर एकाच वेळी या सर्व तज्ज्ञांनी आपलं मन आणि आपला मेंदू ह्या दोन्हीचाही वापर केलेला दिसतो. तो असा आहे की हे राज्य किंवा हे राष्ट्र कल्याणकारी वेलफेअर स्टेट असलं पाहिजे हा त्यांच्या मनातला भाव आहे. हे राष्ट्र सर्वार्थाने सुरक्षित असलं पाहिजे आणि या राष्ट्रातला प्रत्येक माणूसही सुरक्षित असला पाहिजे सर्वार्थाने, हेही त्यांच्या मनात आहे. त्यांना या राष्ट्राने संरक्षण द्यायला पाहिजे हेही त्यांच्या मनात आहे. या सर्व लोकांना समतेची वागणूक मिळाली पाहिजे हेही त्यांच्या मनात आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव असू नये हेही महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या अलीकडची जी मेन प्रिन्सिपल्स आहेत लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी, त्याच्याबाबत बोलताना म्हणजे या काही तज्ज्ञ असं म्हणतात दिस प्रिॲम्बल इज अ लेन्स, म्हणजे मायक्रोस्कोपिक लेन्स टू लुक इन टू फर्दर प्रॉब्लेम्स अँड फर्दर आर्टिकल्स. पुढची सगळी जी आर्टिकल्स आहेत त्याच्याकडे कसं बघायचं त्याच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं सूक्ष्मदर्शी अशा प्रकारचं भिंग असावं अशी ही उद्देशिका आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी, ज्यावेळी लिबर्टी आपण म्हणतो त्यावेळी लिबर्टीमध्ये अभिप्रेत गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती ही मंडळी भाष्य करतात. म्हणजे ही लिबर्टी आहे, स्वातंत्र्य आहे. कशा कशाचं स्वातंत्र्य आहे? माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य आहे, मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, मला सत्तेविरुद्ध आवाज उठवण्याचं स्वातंत्र्य आहे, मला देशात फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, मला कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, मला शिकण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे एकाच वेळी ही घटना या भारतातल्या किंवा या देशातल्या सर्व लोकांना एक वेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य देते. आणि त्या स्वातंत्र्यातून पुढे मग इक्वालिटी येते. इक्वालिटी सुद्धा सीमित केलेली नाही. ही इक्वालिटी जातीपातीच्या पलीकडे असली पाहिजे, आर्थिक बाबी आहेत त्याच्या पलीकडे असली पाहिजे आणि सर्व धर्म समभाव मानणारी म्हणजे सगळ्याच बाबतीत समान, सगळ्याच बाबतीत समान. त्याच्यामध्ये आत्ता जो प्रश्न अलीकडे येतो, ट्रान्सजेंडरच्या बाबतीत येतो, महिलांच्या बाबतीत येतो, अपंगांच्या बाबतीत येतो किंवा गतिमंदांच्या मतिमंदांच्या बाबतीमध्ये येतो. अशा कोणत्याही प्रकारचा माणूस ज्याला आपण पर्सन म्हणू किंवा इंडिव्हिज्युअल म्हणू, अशा कोणत्याही इंडिव्हिज्युअलला यातून वजा केलेलं नाही आहे. म्हणजे एव्हरीबडी हॅज टू बी गिवन, एव्हरीबडी हॅज टू बी ट्रीटेड इक्वली. म्हणजे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही ग्राउंडवरती डिस्क्रिमिनेशन नाही. म्हणून जी जागतिक स्तरावरती किंवा फ्रेंच रिव्होल्युशन नंतर आलेली जी काही ह्या त्रिसूत्री आहे, ह्या त्रिसूत्रीमध्ये दुसरं सूत्र जे आहे लिबर्टी नंतर इक्वालिटी आहे. आधी लिबर्टी आहे आणि मग त्याच्यानंतर इक्वालिटी आहे आणि त्याच्यानंतर मग फ्रॅटर्निटी आहे की लिबर्टी आणि इक्वालिटी आल्याशिवाय
तुम्हाला मग फ्रॅटर्निटीकडे येता येत नाही, विश्वबंधुत्वाकडे येता येत नाही. आणि ते विश्वबंधुत्व अशासाठी, तिथं फ्रॅटर्निटी अशासाठी आहे की माझ्या देशात दुसऱ्या देशातला माणूस आला, दुसऱ्या देशातला कोणी एखादा राहण्यासाठी काही काळ आला, आश्रित म्हणून काही काळ आला, प्रवासी म्हणून काही काळ आला, पाहुणा म्हणून काही काळ आला, तर त्याला सुद्धा आपण कशा प्रकारची ट्रीटमेंट देणार आहोत हेही त्याच्यात अभिप्रेत आहे. म्हणजे लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी हा म्हणजे माझ्या देशातल्या कुठल्या तरी एखाद्या पुराणातल्या माणसाने सांगितलं असेल की साता समुद्रापलीकडे जायचं नाही, तू गेलास तर असं होईल. इथे साता समुद्रापलीकडे जायला किंवा अवकाशात जायला किंवा जग फिरायला सगळ्याची मुभा, कशाचाच अडथळा याच्यात ठेवलेला नाही. म्हणजे ही घटना तयार होताना पराकोटीचा विचार या माणसाने केलेला आहे. म्हणजे प्युअरली रॅशनल ह्युमन बीइंग्स विथ टेंडर हार्ट हॅव ड्राफ्टेड दिस. म्हणजे आंबेडकरांचं कौतुक अशासाठी आहे की हे ड्राफ्ट झाल्यानंतर आलेल्या सर्व प्रॉब्लेमला, आलेल्या सुप्रीम कोर्टातल्या, हायकोर्टमधल्या आणि स्थानिक पातळीपर्यंत ज्यावेळी केसेस येतात, त्यावेळी आजचा जो माणूस आहे, अगदी वाड्या वस्त्यावरचा, धनगर वाड्यावरचा, त्यालाही वाटतं की जंगलामध्ये जाताना माझे काय हक्क आहेत आणि माझे हक्क जंगलचा अधिकारी का हिरावून घेतोय. त्यावेळी तो बोलू शकतो की या जंगलावरती माझा कसा हक्क आहे. म्हणजे हे जे गरीबातल्या गरीब, निम्नस्तर आणि अगदी खालच्या स्तरावरती, कुठल्याही स्तरावरती असलेला माणूस जो असेल, इकॉनॉमिक स्टेटस असेल, सोशल स्टेटस असेल, रिलिजियस स्टेटस असेल, कास्ट स्टेटस असेल, या सगळ्याच्या पलीकडे ही घटना जाते आणि त्याचं मूळ या प्रियांबलमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये जे 2 शब्द नंतर समाविष्ट केलेले आहेत तेही हेतुपुरस्सर केलेले आहेत. ते अधिक परिपूर्ण व्हावे म्हणून केलेले आहेत. पहिल्या ड्राफ्टिंगच्या नंतर 2 शब्द जे सेक्युलर आणि सोशलिस्ट असे जे 2 शब्द ॲड केलेले आहेत, त्याच्याही पाठीमागं मोठा हेतू आहे. अमेरिका आणि इंग्लंड यांच्या घटनेशी ज्यावेळी आपण याच्यावरती तुलना करतो, त्याच्यावरती आपण 2 मिनिटात परत बोलू आपण त्याच्यावरती. तर या घटनेची, आपल्या घटनेची तुलना ज्यावेळी आपण इतर घटनांशी करतो, जगातल्या आयडियल ह्या 2 घटना आपण जर धरल्या, UK आणि US घटना धरल्या, तर त्याच्यात आणि आपल्यात नेमका काय फरक आहे याच्यावरती आपल्याला भाष्य करता येईल. पण प्रियांबल ही जी चौकट आहे ती कुणाला मोडता येणार नाही, कारण तोच पाया आहे. आणखीन या प्रियांबलमधलं जे वैशिष्ट्य आहे ते असं आहे की ही घटना आम्हालाच देतोय. म्हणजे या देशामध्ये जरी संसद असली, या देशामध्ये जरी न्यायव्यवस्था असली, या देशामध्ये जरी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था या घटनेनुसार केल्या असतील, तरी माणूस आणि जनता, वी द पीपल हा जो भाग आहे, वी द पीपल, आम्ही भारताचे लोक, आम्हालाच ही घटना देत. म्हणजे या घटनेचे मालक, या घटनेचे करते करविते, या घटनेवर हक्क असलेली ही सामान्य जनता आहे, म्हणजे लोक आहेत. म्हणजे वी द पीपल हा शब्द त्यातला महत्वाचा आहे. वी द पीपल, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. ह्या ज्या रचना आहेत, ह्या रचना सुद्धा म्हणजे या लोकांना सुचताना की वी हा शब्द इतक्या गोष्टी सांगतो. आता सुद्धा बऱ्याच वेळा माणसं विचार करताना मी असं लिहिलेलं आहे, मी असं करतोय, मी माझ्या मुलाला असं दिलं, हा मी असतो, किंवा दुसऱ्या बाजूला यू असतो, तू असं करायला पाहिजेस, हे तुझं आहे. इथे घटनेमध्ये वी द पीपल, आम्ही भारताचे लोक, म्हणजे आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत, आम्ही सर्वजण सर्वांसाठी विचार करतोय, आम्ही सर्वजण सर्व धर्मियांचा विचार करतोय, आम्ही सर्वजण सर्व प्रश्नांचा विचार करतोय, आज आत्तापर्यंत आलेल्या आणि आता पुढे येऊ घातलेल्या, आणि त्या विचारावरती हे बेततोय आणि आम्हाला हे देतोय, वी द पीपल. म्हणजे हे लोकांनीच लोकांसाठी, म्हणजे अब्राहम लिंकनची जी डेफिनेशन होती त्याच्या थोडंसं पलीकडे आपण जातोय की काय, असं आपल्याला ही प्रियांबल वाचताना वाटतं. उद्देशिकेमधले म्हणूया किंवा या घटनेतील जे 4 पिलर्स आहेत, 4 महत्वाचे जे खांब आहेत किंवा 4 महत्वाचे ज्या विचारधारा आहेत, त्या विचारधारेमध्ये जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी आणि फ्रॅटर्निटी हे ते 4 पिलर्स आहेत. आता ज्यावेळी
अन्य देशातले लोक, हे जे स्कॉलर्स आहेत, ज्यांनी हे प्रिॲम्बल लिहिलं किंवा एकूणच घटना लिहिली, ड्राफ्ट केली, त्यांच्याबाबत बाहेरच्या जगातले लोक काय म्हणतात, की या लोकांनी ही घटना केवळ त्याच्यामध्ये असलेले काही ज्युरिस्ट असतील, काही पॉलिटिकल सायंटिस्ट असतील, काही इकॉनॉमिस्ट असतील, आंबेडकरांच्या सारखे सर्व बहुविद्याशाखीय विद्वान असतील, या सगळ्यांनी लिहिताना त्यांच्या मनात असलेलं, मेंदूत असलेलं जी एक नोबल व्हिजन आहे, उदात्त अशा प्रकारचं जे एक व्हिजन आहे, दृष्टिकोन आहे पुढे पाहायचं या देशासाठी, ते कौतुक करण्यासारखं आहे. ते कौतुक करण्यासारखं अशासाठी आहे, की ज्या वेळी काही प्रश्न निर्माण होतात, त्या सर्व प्रश्नांना उत्तर देणारे अशा प्रकारच्या सर्व तरतुदी याच्यात पुढे केलेल्या आहेत. आणि त्या तरतुदी कमी पडतात त्यावेळी लुक बॅक टू प्रिॲम्बल असं भाग येतो. आणि म्हणून अनेक जजेस ज्या बेंचमध्ये असतात, मल्टिपल बेंच जस्टिसेस ज्या असतात, ज्युरीज असतात, हे ज्यावेळी एखादा निवाडा देतात आणि तो कायम करतात की प्रिॲम्बल इज इनेव्हिटेबल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता हे इतकं बेमालूम अशासाठी झालेलं आहे, अशामुळे झालेलं असावं की याच्यामध्ये आंबेडकरांच्या सारखे जगातल्या घटना अभ्यासलेले, जगभर फिरलेले आणि स्वतः बॅरिस्टर असलेले आणि भारतातील पूर्ण स्थिती माहिती असलेले अशा प्रकारच्या माणसानं ते केलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या माणसांच्या सोबत असलेली आणखीन माणसं आहेत, त्यांनी ती केलेली आहे. म्हणजे प्रिॲम्बल हे आपल्याला एक वेगळ्या प्रकारची मार्गदर्शिका आपल्याला म्हणता येईल, अशा प्रकारची ती मार्गदर्शिका आहे. किंवा तो आपल्याला एक दीपस्तंभ म्हणता येईल, असा दीपस्तंभ आहे. गायडिंग प्रिन्सिपल म्हणजे एक प्रकारचं नेहमीच वाट दाखवणार, जिथे कुठे तुम्ही अडता तिथे परत तुम्ही तिथे या आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला काय पाहिजे ती उणीव त्याच्यात शोधा आणि पुन्हा त्या आर्टिकलकडे जा. कारण आपल्या या घटनेमध्ये असलेले जे राईट्स आहेत, त्या राईट्सचा विचार केला, फंडामेंटल राईट्सचा आपण विचार केला, तर त्याची जी तरतूद आहे ती तरतूद आणि त्याच्यानंतर पुढे बाकीच्या सगळ्या तरतुदी आहेत, त्या सर्व तरतुदी हा आपला आजचा विषय नाही. परंतु प्रिॲम्बल प्रोव्हाइड्स फूड, प्रोव्हाइड्स गाईडलाईन्स, प्रोव्हाइड्स हिंट्स फॉर फर्दर थिंग्स. म्हणजे पुढच्या सर्व अनुच्छेदांच्या मध्ये होणाऱ्या ज्या काही अडचणी असतील किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती वगैरे काही करायची असेल, तर ती दुरुस्ती करताना आधी तुम्हाला प्रिॲम्बलकडे बघावं लागेल. प्रिॲम्बलमध्ये काय नाही आणि काय आहे, त्याच्यातून कशाला कुठे बाधा येते का, हे होणार नाही तेही बघायला लागेल. आणि अजून काय कमी पडत असेल तर तुम्हाला काय कमी आहे हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. देन यू कॅन लुक ॲट दिस प्रिॲम्बल. म्हणजे प्रिॲम्बल ही अनटच्ड अशा प्रकारची मार्गदर्शिका, दीपस्तंभ किंवा अशा प्रकारची एक रचना आहे. आणि आपण सर्वांनी या घटनेतील काही गोष्टी किमान वाचल्या पाहिजे, सामान्य नागरिकांनी किमान त्या वाचल्या पाहिजेत. म्हणजे प्रिॲम्बल तरी आपल्याला किमान माहिती असली पाहिजे, 4 पिलर्स आपल्याला किमान माहिती असली पाहिजेत आणि कुठले आपले पर्सनल राईट्स काय आहेत किमान ते तरी आपल्याला माहिती असली पाहिजेत. कारण घटनेने हे सगळं दिलेलं आहे. कारण हे याच्यानंतर काही काम करताना ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले, त्यावेळी प्रश्न ते सोडवण्यासाठी आंबेडकरांनी त्याच्यानंतर जे प्रयोग केलेले आहेत, किंवा 14 तास का असू नयेत, 8च तास कामाचे का असावेत, महिला आणि यांच्यासाठी समान अशा प्रकारचं वेतन का असावं, किंवा कामगारांना प्रशिक्षण देणं कसं आवश्यक आहे, रोजगार देणं ही सुद्धा आपली जबाबदारी कशी आहे, म्हणून आपण एम्प्लॉयमेंट एक्सचेंज पण कशी असली पाहिजेत, या सगळ्या दूरदर्शी गोष्टी या प्रिॲम्बलमधून अशा पाझरत खाली येतात. एव्हरीथिंग पर्कोलेट्स, म्हणजे तिथून तो एक उगम आहे, त्या उगमातून हे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या पुढच्या गोष्टी येतात. आणि पुढच्या काळामध्ये नंतर ज्या झालेल्या सगळ्या सुधारणा आहेत, त्या सगळ्या सुधारणा या घटनेतून आणि घटना या प्रिॲम्बलमधून पुढे जाते असं मला वैयक्तिक वाटतं. आणि त्याचा आदर करणं आणि त्यानुसार घटनेतील तत्वानुसार आय एम द सिटिझन ऑफ इंडिया, आय एम द सिटिझन ऑफ सच काइंड ऑफ इंडिया विच इज हॅव्हिंग सच काइंड ऑफ कॉन्स्टिट्यूशन विथ अ प्रिॲम्बल, असा अभिमान वाटून त्यानुसार घटनेनुसार मी काय कसं वागायला नाही पाहिजे आणि कसं वागायला पाहिजे. दीज आर दी लायबिलिटीज, दीज आर दी ऑब्लिगेशन्स ऑन एव्हरी सिटिझन. या प्रिॲम्बलमध्ये आपण ज्यावेळी बारकाईनं वाचतो त्याच्यामध्ये मॅन आणि ह्युमन
याचाही त्याच्यात विचार केलेला आहे की व्यक्तिगत माणूस जो आहे तो आहे आणि त्याच्यानंतर कुठलाही ह्युमन बिईंग, म्हणजे इथे भारतात असलेला कुठलाही ह्युमन बिईंग हा बाकीच्या सर्वांच्या बरोबर समान आहे हे मानलेलं आहे आणि त्याचं प्रिन्सिपल आहे ह्युमॅनिटी. आणि म्हणून मग पुन्हा मागे जाताना लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी अँड जस्टिस, जस्टिस फॉर ऑल, म्हणजे बियॉन्ड एव्हरीथिंग. आणि आज जे आपल्याकडे वेगळ्या न्यायालयातून, विशेषतः उच्च न्यायालयातून आणि सर्वोच्च न्यायालयातून जे खटले होतात, विशेषतः सर्वोच्च न्यायालयातून, त्यावेळी तज्ज्ञ माणसं जी आहेत ती त्याच्यावरती भाष्य करतात आणि ते भाष्य वेगळ्या दिशेने चाललेल्या खटल्यांना पुन्हा योग्य त्या दिशेला आणण्याचं काम या प्रिॲम्बलमधल्या प्रिन्सिपलमधून आणि त्यातल्या शब्दाशब्दातून आपल्याला काढता येतं. या दृष्टिकोनातून या प्रिॲम्बलकडे, उद्देशिकेकडे आपण बघितलं पाहिजे. मुळात त्याला इंट्रोडक्शन म्हटलेलं नाही किंवा आणखीन काही इतर कुठला शब्द प्रिफेस म्हटलेलं नाही किंवा आणखीन काही कुठला शब्द वापरलेला नाही, प्रोलॉग किंवा असं काही म्हटलेलं नाही. असं न म्हणता प्रिॲम्बल का म्हटलेलं आहे हे पुन्हा सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. इट्स प्रिॲम्बल म्हणजे जवळजवळ ते फाउंडेशन आहे आणि मार्गदर्शक असलेलं अशा प्रकारचं ते डॉक्युमेंट आहे. अँड दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन. एव्हरीबडी हॅज टू, म्हणजे इट इज लॉफुली देअर, इट इज प्रॅक्टिकली देअर, इट इज इन कॉन्स्टिट्यूशन इट इज देअर आणि इट इज थॉटफुली इंडक्टेड, म्हणजे थॉटफुली, लॉफुली, पॉलिटिकली, अशा सगळ्या बाबीनं ते त्याच्यातलं हे आहे. त्याच्यावरती आता 2दा-3दा ते स्टॅम्पिंग पण झालेलं आहे. देअर कॅनॉट बी एनी काइंड ऑफ डिबेट ऑन प्रिॲम्बल. म्हणजे उद्देशिकेच्या उद्देशावर कुणीच संशय घेऊ नये, इतकं ते स्वच्छ आहे आणि इतकं ते उदात्त आहे आणि इतकं ते परफेक्ट आहे. लॉफुली परफेक्ट आणि पॉलिटिकली परफेक्ट, सोशली परफेक्ट, म्हणजे सर्वच अर्थाने अशा प्रकारची ती परफेक्ट अशा प्रकारची उद्देशिका आहे. उद्देशिका हे ट्रान्सलेशन कुणी केलं मला माहिती नाही, परंतु प्रिॲम्बलचं ट्रान्सलेशन उद्देशिका म्हणून होतं. हे तयार करणाऱ्या माणसांच्या मनामध्ये काय उद्देश आहेत आणि ते उद्देश किती उदात्त आहेत, व्यक्त होताना किती उदात्त आहेत. म्हणून आज सामान्यातला सामान्य माणूस हायकोर्टामध्ये त्याच्यापेक्षा कुठल्याही अर्थानं असामान्य माणसाच्या विरुद्ध भांडू शकतो, बोलू शकतो किंवा त्याला झालेला जो त्रास आहे त्याच्यासाठी तो न्यायालयात दाद मागू शकतो किंवा त्याच्यात वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने न्याय मागू शकतो किंवा कुठल्याही प्रशासनाच्या पुढे जाऊन तो धरणं करू शकतो किंवा आंदोलन करू शकतो, कारण ते सगळे राईट्स त्याला दिलेले आहेत आणि ते या घटनेने दिलेले आहेत. सिग्निफिकन्स ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन हा असा आहे की हे राष्ट्र सार्वभौम आहे, हे राष्ट्र समाजवादी आहे, हे राष्ट्र सेक्युलर आहे, हे राष्ट्र गणराज्य म्हणजे गण म्हणजे लोक यांचं राज्य आहे, यांचं राष्ट्र आहे. या उद्देशिकेमध्ये हे लिहिताना त्याच्या पुढे आपण ज्यावेळी जातो त्यावेळी 15 पासूनच 13, 14, 15 पासून पुढे जे काही अनुच्छेद आहेत ते 18 अनुच्छेद आहेत. त्याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की कोणत्याही प्रकारच्या, म्हणजे धर्माबाबत असेल, जातीबाबत असेल, लहान मुलाबाबत असेल, प्रौढाबाबत असेल, महिलेबाबत असेल, या सर्वांच्याच बाबत एक वेगळ्या प्रकारची समता आणि कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन होणार नाही, अशा या सगळ्याच मोठ्या हेतूनी या प्रिॲम्बलच्या बेसपासून ते पुढं आपण या सगळ्या कलमांच्या मध्ये येतो. हे ज्यावेळी प्रिॲम्बल तयार होतं, घटना तयार होते, त्यानंतर ही घटना कुणी कुणाला द्यायची असा ज्यावेळी प्रश्न होता त्यावेळी या घटनेच्या शिल्पकारांच्या मध्ये किंवा त्यावेळी विचार करणारे जे राजकारणी किंवा धुरंधर लोक होते त्याच्यामध्ये सर्व धर्माचे लोक होते, सर्व विचारधारेचे लोक होते आणि त्यावेळी असं कुणाला वाटलं नाही की वी द पीपल आणि ही घटना किंवा हे प्रिॲम्बल ही आमची घटना ही आम्ही आम्हालाच अर्पण करतो. ते अशासाठी तो जो पीपल, वी द पीपल हा शब्द जो आहे तो पीपल शब्द, लोक हा शब्द, लोक म्हणजे आम्ही भारताचे लोक, आम्हालाच हे देतं. आता या तज्ज्ञांच्या बाबत त्यावेळी ज्या काही चर्चा झाल्या असतील ते त्याच्यातून निष्पन्न झालेलं एक चांगल्या प्रकारचं सार असं आपण म्हणू, ते सार असं आहे की त्यातल्या कुणालाही हे आपण कुठल्या तरी या देवाला अर्पण करू, हे आपण कुठल्या तरी महान व्यक्तीला अर्पण करू, हे आपल्या
पूर्वीच्या कुठल्या तरी एखाद्या ऋषीमुनीच्या नावानं असं काहीतरी देऊ, असं कुठलाही विचार काही आला असेल, पण तसा विचार न करता आम्ही लोक हे कायम आहेत. तर कुठल्याही राष्ट्राची निर्मिती होताना त्यामध्ये राष्ट्रामध्ये लोक असणं आणि त्यांचा विचार करण्यासाठी लोकांनी काहीतरी करणं, हा विचार, या उदात्त विचार, याच्यावरती सगळ्या लोकांचं एकमत झालेलं आहे. आणि इथे लोक अधोरेखित झालेले आहेत. लोकांनीच लोकांसाठी अर्पित केलेली अशा प्रकारची ही प्रियांबल आहे, अशा प्रकारची ही घटना आहे. आणि म्हणून लोक हा शब्द, माणूस हा शब्द, सामान्य माणूस हा शब्द, हा भारतातला माणूस किंवा कुठलाही माणूस, हा माणूस हा शब्द केंद्रस्थानी मानणारी, प्रधान मानणारी अशा प्रकारची ही घटना आहे. त्याचे हक्क, त्याची समता, त्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या सगळ्या काही त्याच्या आशा आकांक्षा ह्या महत्त्वाच्या आहेत असं मानणारी ही घटना आहे. आणि त्यानुसार पुढचे सगळे अनुच्छेद किंवा त्यानुसार पुढच्या सगळ्या तरतुदी तिथं केलेल्या आहेत. त्यामुळे जगातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या घटना आहेत, संविधानं आहेत, त्याच्यामध्ये त्या त्या देशातले लोकच म्हणतात की व्हेरी थॉटफुली अँड ड्राफ्टेड अँड ड्राफ्टेड विथ नोबल माइंड, म्हणजे नोबल व्हिजन, एक उदात्त व्हिजन ठेवून तयार केलेली ही घटना आणि त्याचं हे प्रियांबल आहे. सर्वांनाच कायमच अभिमान असला पाहिजे. एव्हरी सिटीजन हॅज टू हॅव प्राईड अँड प्राऊड फॉर ऑल दीज थिंग्स अँड वी हॅव टू सॅल्यूट दोज पीपल हू हॅव ड्राफ्टेड दिस कॉन्स्टिट्यूशन. त्या लोकांना ज्यांनी हे ड्राफ्टिंग केलं त्या लोकांना खरं म्हणजे सलाम केला पाहिजे की किती विचार त्या लोकांनी केलेला आहे आणि त्यांनी आपल्या मनाचं औदार्य किती आणि त्यांच्या मनामध्ये असलेला, विचारामध्ये असलेला, सामान्य माणसांच्या विषयीचा असलेला कळवळा किंवा कन्सर्न हा ही त्यात महत्त्वाचा आहे आणि तो त्यामध्ये प्रतिबिंबित होतो. शिवाजी विद्यापीठाचं डॉक्टर आंबेडकर अध्यासन आणि त्या विभागामध्ये जो स्वतंत्र विभाग, जनसंपर्क विभाग आहे, त्या विभागाचे अलोक जत्राटकर सर, या सर्वांनी एकत्र येऊन ही जी मालिका म्हणजे ऑनलाईन लेक्चर सिरीज जी अवलंबिलेली आहे आणि घटनेची माहिती सर्वांना व्हावी, घटनेमध्ये असलेल्या तरतुदी सर्वांना कळाव्यात, त्याच्यातून लोकांना आपापले हक्क कळावेत, आपापली कर्तव्य कळावीत, अशा प्रकारचं एक इंटलेक्च्युअल प्रबोधन किंवा इंटलेक्च्युअल एनलायटनमेंट अशा प्रकारची ही व्याख्यानमाला मला वाटते. आणि शिवाजी विद्यापीठाने अशाच प्रकारचे उपक्रम लोकांच्यासाठी, म्हणजे आत्ता ही खरी लेक्चर सिरीज मला लोकांच्यासाठीची सिरीज अशी वाटते. आणि या सिरीजमध्ये हे सर्वच लोकांना उपयोगाचं आहे, सर्व स्तरावरच्या सर्वच लोकांना उपयोगाचं आहे. बऱ्याच लेक्चर सिरीज या ॲड्रेस टू सर्टन ऑडियन्स असतात, पण मला कौतुक आहे की ही एकमेव लेक्चर सिरीज असेल की जी एव्हरी सिटीजन इज ॲप्लिकेबल, एव्हरी सिटीजन हॅज टू लिसन टू दिस, म्हणजे प्रत्येक नागरिकांनी ही ऐकावी, तरुणांनी ऐकावी, महिलांनी ऐकावी, सर्वच लोकांनी ऐकावी आणि त्याच्यातून काही बोध घ्यावा, अशी ही मालिका आहे. उत्तम अशा प्रकारच्या नियोजनासाठी मी विद्यापीठास आणि या व्याख्यानमालेच्या सर्व नियोजनासाठी, संयोजनासाठी जे सर्व लोक काम करत आहेत, हातभार लावत आहेत, त्यांच्या चांगल्या प्रतिभेतून काही गोष्टी ह्या बाहेर येतात, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. नमस्कार.